मूर्तिजापूर येथे ऐन उन्हाळ्यात नागरिकांना नगरपालिकेच्या दुर्लक्षित व भोंगळ कारभारामुळे 15 ते 20 दिवसापासून स्टेशन परिसरात नळात पाणी सोडले नाही म्हणून नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे। पूर्वी मूर्तिजापूर शहरात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून पाणी पुरवठा करण्यात येत होता। महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे तज्ञ इंजिनियर व कर्मचारी यांच्या अनुभवाने नागरिकांना सुरळीत पाणी पुरवठा होत होता। मात्र नगरपालिका प्रशासनाला कुबुद्धी सुचली व पाणी पुरवठ्याचे सूत्र आपल्या हातात घेतले। तेव्हापासून नागरिकांना पाण्याच्या टंचाईस सामोरे जावे लागत आहे। पाईपलाईन, व्हॉल्व व इतर पाणी पुरवठा करणाऱ्या यंत्राचे पुरेसे ज्ञान नसलेल्या नगरपरिषद कर्मचाऱ्यांना व्हॉल्व जोडण्यास लिकेज शोधण्यात 10 दिवस लागत असून त्यांचा फटका मात्र पाणीकर भरणाऱ्या नागरिकांना सहन करावा लागत आहे। ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर नागरिकांना पाणी पुरवठा होत नसल्यामुळे त्यांना जलशुद्धीकरण पाण्याच्या टाकीमधून पाणी घेऊन जाण्याची वेळ आली आहे। कुणी मोटारसायकलवरून तर कुणी हातगाडीवरून पाणी घेऊन जात आहे। एकच नळ कधी बंद असतो तर कधी पाणी असते, त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी शोधाशोध करावी लागत आहे। पाण्याची खूप मोठी समस्या आहे मूर्तिजापूरमध्ये। कमीत कमी 8 ते 10 दिवसात तरी पाणी मिळायला हवं, परंतु पाणी नागरिकांना मिळत नसल्यामुळे बऱ्याचशा नागरिकांना पाण्याच्या टाकीवर पाण्यासाठी यावं लागते। कधी कधी हा नळसुद्धा बंद असतो। तरी शासनानं या गोष्टीची दखल घेऊन मूर्तिजापूरवासियांना पाण्याची नियमितपणे सुरळीत पाणी वाटप होईल याची दक्षता घेऊन नगराध्यक्ष यांच्या पतीशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता लवकरच नळात पाणी सोडण्यात येईल असे VCN चॅनलला त्यांनी सांगितले। याला प्रशासन म्हणा की स्थानिक नगरसेवक म्हणा यांची दिरंगाई म्हणा, परंतु सामान्य माणसाचे जे हाल होत आहे त्यांच्याकडे दुर्लक्ष होत आहे। VCN न्यूज करिता मूर्तिजापूर येथून मच्छिंद्र भटकर यांचा वृत्तांत। अहो ऐकलत का? अगं काय झालं? अहो नळ गेलाय, पिण्याचं आणि वापरायचं एक थेंब पाणी नाही। अगं घाबरू नकोस, शिवनेरी बोरवेल आहे ना। हा घे फोन नंबर 9422155278 आणि 9021318383। अगदी थोडा वेळात पाणी आपल्या दारात। शिवनेरी बोरवेल, राजापेठ चौक, गद्रे मोटर्स जवळ, बडनेरा रोड, अमरावती। अति योग्य भावात मोटर फिटिंग सहित उपलब्ध। शिवनेरी बोरवेल।